चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण महान गायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी कोटला, सुलतानपूर, पंजाब येथे झाला. हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांना भारतीय उपखंडातील महान व प्रभावी गायकापैकी एक मानले जाते. मोहम्मद रफी यांचा आवाज अष्टपैलूपणा आणि श्रेणीसाठी विशेष उल्लेखले जाते. त्यांच्या गाण्यामध्ये देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गाणी, अत्यंत रोमॅन्टिक गाणी, कव्वाली ते गझल आणि भजनातील शास्त्रीय गाणी अशी विविधता आपल्याला दिसून येते. एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेवर आणि शैलीनुसार आपला आवाज काढण्याच्या क्षमतेसाठी चित्रपटात स्क्रीनवर गाण्याचे लिप सिंग करून दाखवण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली. पण ते आपल्या हिंदी चित्रपटातील गाण्यासाठी अतिशय प्रसिद्ध होते. त्यांची गाणी भारतात तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार आणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटाच्या 1950 ते 1980च्या दशकामधले एक प्रमुख पार्श्वगायक होते. हाजी अली मोहम्मदला जन्मलेल्या 6 भावांमध्ये मोहम्मद रफी हे दुसऱ्या नंबरचे होते. हे कुटुंब मूळचे कोटला, सुलतान सिंग या खेड्यातले होते. हे गाव सध्या पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मझीटा जवळ आहे. रफी यांचे टोपणनाव फिको होते. कोटला सुलतान सिंग या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या गल्लीमध्ये एक फकीरच्या मंत्राचे अनुकरण करून त्यांनी गाणे सुरू केले. रफी उस्ताद अब्दुल वहीद खान, पंडित जीवनलाल मुदू आणि फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय संगीत ते शिकले. त्यांची पहिली सार्वजनिक कामगिरी वयाच्या 10व्या वर्षी झाली, जेव्हा त्यांनी लाहोरमध्ये के. एल. सहगल यांची गीत गायले होते. 1941 मध्ये रफीने लाहोरमध्ये संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वात बलिया बलूच पंजाबी चित्रपट झीनत बेगम यांच्याबरोबर सोनियानी हिरियेनी या गाण्याचे पार्श्वगायक म्हणून लाहोरमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांना ऑल इंडिया रेडिओ लाहोर स्टेशनने त्यांच्या गाण्यासाठी आमंत्रित केले होते. 1945 मध्ये गाओं की गोरी मधून हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. 1944 मध्ये रफी मुंबईमध्ये गेले. त्यांनी आणि हमीद साहेबने गर्दीच्या भेंडी बाजार परिसरात 10x10 खोली भाड्याने घेतली. कवी तन्वीर नक्की यांनी त्यांची ओळख अब्दुल रशीद करदार, मेहबूब खान आणि अभिनेता दिग्दर्शक नाझीर यांच्यासह अनेक चित्रपट निर्मात्यांशी केली. श्याम सुंदर मुंबईमध्ये होते. त्यांनी रफीला जी.एम. दुरानी यांच्याबरोबर गाव की गोरी चित्रपटातील युगल गीत गाण्याची संधी दिली. 1947च्या फाळणीनंतर रफीने परत भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि बाकीचे कुटुंब मुंबईला गेले. नूरजहांने पाकिस्तानात स्थलांतर केले आणि प्लेबॅक गायक अहमद रुश्दी बरोबर जोडी जमवली. मोहम्मद रफी यांना नौशाद, श्याम सुंदर आणि हुस्नालाल भगतराम सारख्या संगीत दिग्गजांनी गाणी गायला दिली. के. एल. सहगल यांच्याशिवाय जी.एम. दुरानी यांनाही त्यांचा प्रभाव पडला. सुरुवातीच्या काळात रफींनी अनेकदा दुर्रानी यांच्या गायनाच्या शैलीचे अनुकरण केले, परंतु नंतर त्यांची स्वतःची ओळख किंवा स्वतःची शैली विकसित झाली. मोहम्मद रफींनी नौशाद, ओ.पी. नय्यर, शंकर जयकिशन, एस.डी. बर्मन आणि रोशन या त्या काळातील संगीतकारांच्या बरोबर काम केले.
नौशादसाठी रफीने 149 गाणी गायली. एस. डी. बर्मन यांच्याबरोबर त्यांनी 37 चित्रपटांमध्ये काम केले. शंकर जयकिशनबरोबर रफी यांची भागीदारी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अशी होती. शरारत चित्रपटात शंकर जयकिशननी रफीला किशोर कुमारसाठी प्लेबॅक दिला होता. शंकर जयकिशनसाठी रफीने 341 गाणी गायली. रफी यांनी रवी सोबत काम केले. रफीना रवी यांनी संगीत दिलेला 14वीं का चांद या शीर्षक गीतासाठी पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या नीलकमल चित्रपटातील बाबुल की दुआएं लेती जा या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी रफी रडले होते. मदन मोहन यांचे आवडते गायक मोहम्मद रफी होते. त्यांनी हम इश्क में बर्बाद है, तेरी आंखों के सिवा, ये दुनिया ए महफिल, तुम जो मिल गए हो, कर चले हम फिदा, मेरी आवाज सुनो अशी अनेक गाणी तयार केली. ओ.पी. नय्यर एकदा म्हणाले, जर मोहम्मद रफी नसते तर ओ.पी. नय्यर नसते. त्यांनी आणि रफीनी मिळून 197 गाणी गायली. काही मतभेदामुळे 3 वर्षे ते दोघे एकत्र काम करत नव्हते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी पारसमणी चित्रपटापासून रफीना आपल्याकडे गायक म्हणून घेतले. त्यांनी 388 गाणी सादर केली. एकदा संगीतकार निसार बज्मी यांच्याकडे जेव्हा त्यांना देण्याइतके पैसे नव्हते, तेव्हा रफी यांनी 1 रुपया घेऊन त्यांच्यासाठी गाणे गायले. तसेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही त्यांनी मदत केली. कल्याणजी आनंदजी यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजात 170 गाणी रचली. मोहम्मद रफी हे त्यांच्या अनेक समकालीन गायकाशी संबंधित होते. त्यांच्याबरोबर युगल गायन करत असत. मुकेश, किशोर कुमार, आशा भोसले, मन्ना डे, लता मंगेशकर यांच्याबरोबर अनेक गाणी गायली. रफीने आयुष्यभरात सर्व संगीत दिग्दर्शकांसाठी वारंवार गायन केले, ज्यामध्ये रोशन, जयदेव, खय्याम, राजेश रोशन, रवींद्र जैन, बप्पी लहिरी, सपन जगमोहन, उषा खन्ना, सोनी कोमी, चित्रगुप्त, एस. एन. त्रिपाठी, एन. दत्ता, आर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करीत असताना पुष्कळांसाठी विनामूल्य गायलेत. रफीने ख्रिस पेरीच्या कोकणी अल्बम गोल्डन हिट्समध्ये लोर्ना कोर्डेरोसह अनेक गाणी गायली. इंग्रजीत हिंदी गाणी 7 रेकॉर्ड केली. मॉरिशस दौऱ्यावर असताना त्यांनी क्रेओलमध्ये 2 गाणी गायली. 1962-63 मध्ये रॉयल्टी प्लेबॅक या मुद्द्यावर लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्यामध्ये मतभेद झाले. 1970 मध्ये मोहम्मद रफी यांच्या घशाला संसर्ग झाला, त्यामुळे त्यांनी कमी गाणी रेकॉर्ड केली. पण जी गाणी केली ती खूपच हिट झाली. 1970 पासून ते मरेपर्यंत जगभरात अनेक ठिकाणी फिरले, मोठमोठ्या हॉलमध्ये मैफिली सादर केल्या. 1977 मध्ये मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न केले. लता मंगेशकर यांची 25,000 गाणी रेकॉर्ड केली. मोहम्मद रफी यांनी 25,000 ते 26,000 गाणी गायली असा अंदाज होता. पण रफी यांनी 1944 ते 1980 दरम्यान 4 भारतीय भाषांमध्ये 28,000 गाणी रेकॉर्ड केल्याचा दावा होता. रफी व लता या दोघांसाठी गिनीज बुकच्या नोंदी अखेरीस 1991 मध्ये हटवण्यात आला. 2011 मध्ये लता मंगेशकरांची बहीण आशा भोसले यांना ही पदवी देण्यात आली. 31 जुलै 1980 रोजी मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर मोहम्मद रफी यांचे रात्री 10:25 निधन झाले. त्यावेळी ते 55 वर्षाचे होते. त्यांना जुहू मुस्लिम स्मशानभूमीत दफन करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी 10,000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. मोहम्मद रफी यांनी 2दा लग्न केले. त्यांचा पहिला विवाह त्यांची चुलत बहीण बशिरा बीबी यांच्याशी झाला. फाळणीच्या दंगलीच्या वेळी बशिरा बीबी यांचे आईवडिलांची हत्या झाली, त्यामुळे त्यांनी भारतात राहण्यास नकार दिला आणि त्या पाकिस्तानात गेल्या.
त्यांचे दुसरे लग्न बिल्किस बानो यांच्याशी झाले. मोहम्मद रफी यांना 4 मुलगे आणि 3 मुली. मोहम्मद रफींनी श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली काही मराठी गाणी गायली. उदाहरणार्थ 1. स्वदेशी मानवा, 2. हे मना आज कोणी, 3. हा छंद जीवाला लावी पिसे, 4. विरले गीत कसे झाले, 5. अग संभाल पोरी दर्याला तुफान आलंय भारी, 6. प्रभू तू दयाळू, 7. हा रुसवा सोड सखे, 8. नको भव्य वाडा, 9. माझ्या वीरान हृदयी, 10. खेळ तुझा न्यारा प्रभू रे, 11. प्रकाशातले तारे तुम्ही, 12. अरे दुःखी जीवा बेकरार, 13. नको आरती ही नको पुष्पमाला. अशी जवळजवळ 13 गाणी श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायली. त्यांना काही पुरस्कार मिळाले. 1967 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 6 फिल्मफेअर आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार, हिरो होंडा व स्टारडस्ट यांचा मिलेनियमचा सर्वोत्कृष्ट गायकाचा किताब. 2013 मध्ये CNNIBN च्या सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट व्हॉइससाठी त्यांचं मतदान. अशा या मोहम्मद रफी या थोर गायकाला धन्यवाद.